सृष्टी कालचक्रासोबत निरंतर चालते. दिवस रात्र, महिने, वर्ष, युग, सवर्ष. माणसाची उत्क्रांती झाली, त्याची संस्कृती निर्माण झाली. मोठे मोठे राजे उदयास आले, लयास गेले. सम्राट झाले, जगत जेते निर्माण झाले. राज्य वैभवाप्रत गेले. संगीत, शिल्प, नृत्य, नाटक. माणसे आली गेली, पिढ्या आल्या, आपला ठसा उमटवून काळाच्या युगात संपून गेल्या. माणूस बदलत राहिला, पण कालचक्राने आपल्या उदरात जपून ठेवल्या त्या त्या काळाच्या वारसा, त्या त्या काळातील वैभवाच्या खुणा, त्या त्या काळातील माणसाची दृष्टी, त्या त्या काळावर आपल्या असीम पराक्रमाने कोरलेली कर्तृत्वगाथा इतिहासाच्या रूपात आहे. राजुरा येथील सोमनाथ मंदिर. राजुरा ते गडचांदूर मार्गावर गावाच्या दक्षिण दिशेस सोमनाथपूर पेठेत असून या पेठेचे नाव सोमनाथ मंदिरावरूनच पडले. या मंदिरात जाण्याकरिता डांबरीकरण झालेला रस्ता आहे. हे मंदिर पूर्णपणे उत्तम अवस्थेत असून अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी येथील यादवकालीन खोलेश्वर देवस्थानासमोरील सभागृहाचा भाग व सोमनाथ मंदिराच्या सभागृहाचा भाग सदृष्ट वाटतो. सोमेश्वर मंदिराच्या समोरील भिंतीचे संरक्षणाच्या दृष्टीने केलेले बांधकाम हे या पेठेतील लोकांनी केलेले आहे. संरक्षण भिंतीपासून 7 ते 8 सोपान उतरून मंदिराच्या प्रवेशद्वारापोहत जाता येते. समोरील दर्शनीय सभामंडप एकंदर 27 सभामंडपावर उभे असून यातील मध्यवर्ती असलेले 4 स्तंभ मात्र कोरीव व आकर्षक आहे. हे मंदिर भूमिज शैलीतील बांधणीचे असून गर्भगृह, अंतराळ व सभामंडप यात आहे. येथील स्तंभांना पांढरे सफेदीचे पुट्टे चढवलेले असल्याने कोरीव काम स्पष्टपणे आढळून येत नाही. इतरही स्तंभाची 30 अवस्था आहे. स्थापत्य मात्र निश्चितपणे हेमाडपंथी शैलीत मोडते. या 4 स्तंभाच्या खालच्या भागात स्तंभाच्या 4ही भागाला श्री देवतांच्या मूर्त्या असून प्रामुख्याने यात गणेश शिल्प प्रामुख्याने दिसून येते. 27 खांबात 3 खांब जास्तीचे लावून व कमजोर झालेली तुळशी भग्र होऊ नये म्हणून लावलेली दिसते. यावरून हे सभामंडप बहुस्तंभीय आहे. या सभागृहाला 3 प्रवेशद्वार असल्याने यास 3 पट्ट्याचे प्रवेशद्वार म्हणतात. या मंदिराचे दगड योग्य प्रकारे तपासून एकावर एक बसविताना ओळंबा खाचेत फसवून बसवलेले आहे. सफेदीचे पट्टे असल्याने जोड मात्र दिसून येत नाही. सभागृहात मोठा नंदी असून तो नंदी पश्चिममुखी म्हणजे गर्भगृहाकडे तोंड असलेला आहे. सभागृहानंतर गर्भगृहात जाण्याकरिता एक प्रवेशद्वार लागतो. हे गर्भगृह सुमारे 5.5 फूट उंचीचे असून द्वारपट्टिकेवर ललाटबिंब म्हणून गणेश शिल्प आढळून येते. प्रवेशद्वाराच्या खाली दोन्ही बाजूकडील भागात शैव द्वारपाल चतुर्भुज असून ते त्रिभंगात स्थानक रूपात आहे. त्यांनी हातात डमरू व खट्टांग धरलेले आहे. डावीकडील द्वारपालाच्या हाती त्रिशूल, नाग आणि वीजपूरक इत्यादी आदी तसेच असलेल्या द्वारसेविका त्रिभंगात उभ्या आहेत. हे शिल्प सुमारे 3.5 फूट उंचीवर असून या शिल्पाची उंची सुमारे 2 फूट असावी. गर्भगृहात जाताना 7 सोपान उतरून जावे लागते. येथे शिवकुंडाचे शाकुंकविरहित लिंग जमिनीवर असून यास यज्ञवेरी किंवा यज्ञकुंड असेही म्हणतात. शिवलिंगाचा अर्थ आहे अग्नीची ज्वाला आणि शाळुंका किंवा योनी म्हणजे यज्ञदेवी किंवा यज्ञकुंड. या शिवलिंगास सयोनीलिंग असे म्हणतात. याच प्रकारचे सयोनीलिंग चंद्रपूरच्या अंचलेश्वर मंदिरात आढळून येते. बहुअंशाने गोल शिवलिंग अधिक प्रमाणात आहे. गर्भगृहाचे 4ही बाजूस चौकोनी आकाराचे 4 भिंती स्तंभ असून स्तंभ शीर्ष पट्ट्यावर नागबंध अंकित केलेले असून गर्भगृहाच्या छताच्या मध्यभाग भौमितिक नक्षीने
अंकित केलेले आहे। मंदिराच्या बाह्यांग अत्यंत सुंदर व आकर्षक रीतीने कोरलेला असून येथील शिल्पांकृत देखावा नयनमोहन आहे। मंदिराचे शिखर नागर शैलीतील असून ते पंचरथ शाखायुक्त असे आहे। यात भूमी आम्हाला काचा सुंदर सगम आहे असे म्हणावयास हरकत नाही। आमलकावर कळस आहे। या मंदिराचा सर्वात प्रमुख भाग म्हणजे जंगा भाग। हा भाग म्हणजे मंडोवरावरचा आहे। मंडोवर जमिनीपासून 6 फूट उंच आहे। या जांगा भागावर असलेल्या द्विस्तरात विविध शैवशिल्पे, रामायण महाभारतकालीन निरनिराळे हिंदू मूर्तिशिल्प अंकित केलेले दिसते। तसेच विष्णू, नरसिंह, सूरसुंदरी, नृत्यांगन, गणेश आदींचे प्रतिमांकन केलेले दिसून येते। तसेच युद्ध प्रसंग व कामसूत्रावर आधारित बरेच शिल्प अंकित केलेले दिसून येते। यावर 11-12 फुटाच्या वेलबुटीसारखे काही शिल्प आढळून येतात। या मंदिरावरील शिखराच्या समोरच पूर्व बाजूस विमान म्हणजे शुकनाक असून पहिल्या शिखरापेक्षा कमी उंची आहे। यावर अमलक दिसत नाही, परंतु कमलपुष्प असलेले शिल्प अंकित केलेले दिसून येते। या शिखराच्या समोर विमानशिल्प आहे व खाली सभामंडपाच्या वरच्या भागात भारवाहक शिल्प, सिंह, कबुतरे वगैरे आढळून येतात। विदर्भातील 3 प्रकारचे शिल्प आहे। पहिला आहे पत्रलता फुले व इतर प्रकारची नक्षीकामे। यापैकी प्रकार 2 व 3 मध्ये दर्शवलेले शिल्पकार स्तंभावर, छतावर, भिंतीवर व शिखरावर थोड्याफार प्रमाणात दिसून येते। इसवी सनाच्या सुरुवातीला उत्तर भागात कुशाण साम्राज्याचा पाया घातला गेला। या वंशातील काही राजांचा कल शैव धर्माकडे होता। या वंशात झालेल्या सम्राटापैकी वासुदेव हा शेवटचा उल्लेखनीय राजा होय। मथुरेला कुशाण काळाच्या पूर्वीपासूनच शैव मताचा पाया घातला गेला होता। पुढे काही काळाने उत्तरेकडून दक्षिणेकडे शैव मताचा प्रचार होऊ लागला। उत्तरेपेक्षा दक्षिण भारतीय परंपरा काही बाबतीत सिद्धांत तरीकेने एक असून देखील भिन्न आहेत। हे भिन्न देश काल परत्वे आहे। नर्मदेच्या खाली उत्तर व दक्षिण दोन्ही बाजूले शैव मंदिरे बांधल्या गेली, परंतु दक्षिणेत असलेल्या मंदिर शिल्पाची भव्यता उत्तरेतील मंदिरात दिसत नाही। याशिवाय उत्तरेकडील मंदिर शिल्पे व प्रतिम मुसलमानाच्या आक्रमणांना दक्षिणेपेक्षा अधिक वेळा व भयंकर रूपाने बळी पडल्या, हे इतिहासावरून स्पष्ट आढळून येते। यावरून शैव प्रतिमाचे प्रकार व संख्या अधिक प्रमाणात स्पष्ट होते। राष्ट्रकूटानंतर या भागावर कल्याणीच्या चालुक्य घराण्याची सत्ता आली, हे त्यांनी दिलेल्या दानपत्रावरून गाजवलेल्या पराक्रमावरून दिसून येते। चालुक्य नरेश जयसिंग दुसरा या काळात चोल नरेश राजेंद्र पहिला यांनी वैरागड व चक्रकोट्टे म्हणजे बस्तर येथे इसवी सन 1016च्या सुमारास स्थानिक नरेशाचा पराभव करून विजय मिळवला। तसेच याने सन 1064 ते 1070 मध्ये गोदावरी ओलांडून चक्रकोट्टे जिंकले व दक्षिण कोसल राज्यात जाऊन गंगा नदी पावतो धडक मारली, म्हणजे हा भाग दक्षिण कोसला समाविष्ट होता। चालुक्य नरेश दुसरा सोमेश्वर हा इसवी सन 1068 मध्ये गादीवर आल्यावर चोल व चालुक्य यांच्यात मित्रत्वाचे संबंध निर्माण झाल्यामुळे वीर राजेंद्राने या भागात राजपुत्र 6वा विक्रमादित्य यास आपली मुलगी दिली, त्यामुळे घनिष्ठ संबंध निर्माण झाले। या चालुक्याच्या काळात 6वा विक्रमादित्य त्रिभुवनला सन 1076 ते 1126 या कारकिर्दीत अनेक मंदिरं बांधले गेले। याच काळात विक्रमादित्याने राजुरा येथील सोमेश्वर मंदिर आपले वडील सोमेश्वर प्रथमच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधले असे मंदिर स्थापत्यावरून दिसते आहे आणि हे मंदिर आज सोमेश्वर मंदिर नावाने प्रसिद्ध सुद्धा आहे।